friends. We are going to study 10th class science topic heredity and evolution. In this topic, we will discuss the heredity and heredity changes, evolution, Darwin's theory of natural selection and speciation. Also, transcription, translation and translocation, evidence of evolution and Lamarckism, human evolution. ह्या हेरिडिटी आणि इव्होल्युशन टॉपिकमध्ये आपण कोणकोणते टॉपिक पाहणार आहोत तर हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस, इव्होल्युशन, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन अँड स्पेशिएशन, परत ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन अँड मार्किझम, ह्युमन इव्होल्युशन. तर हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहायला पाहिजे. तर ह्या दोन शब्दांचा आधी आपण अर्थ पाहून घेऊ. हेरिडिटी, व्हॉट इज हेरिडिटी अँड व्हॉट इज इव्होल्युशन. हेरिडिटी इज नथिंग बट ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन व्हाया जीन्स. म्हणजे जी प्रोजेनी असती, म्हणजे जे अपत्य असतं, त्या पॅरेंट्सकडून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला काही कॅरेक्टर भेटत असतात. जसं एक्सटर्नल अपीअरन्स असन आणि काही जेनेटिकल कॅरेक्टरसुद्धा असू शकतात. बरोबर. व्हाया जीन्स, मग हे कॅरेक्टर कशाच्या मार्फत ट्रान्सफर होतात असत तर तो व्हाया जीन्स. हे लक्षात ठेवा. ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर व्हाया जीन्स. बरोबर. तर ह्या मॉडर्न जेनेटिकचा पायोनियर म्हणजे मॉडर्न जेनेटिक आधी कोणी शोधून काढलं तर जॉर्ज मेंडेल. याचं हे नाव लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. जॉर्ज मेंडेल हा पायोनियर आहे. कशाचा? मॉडर्न जेनेटिक्सचा. पहिली हेरिडिटीची डेफिनेशन, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. इट विल आस्क फॉर एक्झाम फॉर 1 मार्क. व्हॉट इज दॅट डेफिनेशन? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन व्हाया जीन्स. इट इज इम्पॉर्टंट वर्ड, व्हाया जीन्स. म्हणजे कॅरेक्टर कशी ट्रान्सफर होतात वन जनरेशन टू द अनदर जनरेशन व्हाया जीन्स, ते ट्रान्सफर होत असतात. बरोबर. इट टूक अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. ज्या मेंडलने जर एक्सपेरिमेंट केले त्याचं कन्क्लुजन काढण्यासाठी बरेच वर्ष घालवावे लागले. आता हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे. या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये एखादा MCQ फ्रेम होऊ शकतो. बरोबर. In 1901, the reason behind the sudden change were understood due to the mutational theory of ह्युगो डी व्हॅरिज. हे लक्षात ठेवा. म्युटेशनल थिअरी कोणी मांडली? ह्युगो डी व्हॅरिज. ह्युगो डी व्हॅरिजने म्युटेशनल थिअरी मांडलेली आहे 1901 मध्ये. दिस इज अ इम्पॉर्टंट सेंटेन्स. इन 1901 ह्युगो डी व्हॅरिज म्युटेशनल थिअरी, हे लक्षात ठेवा. Meanwhile, in 1902, Walter Sutton observed the pair chromosome in the cells of the grasshopper. हे म्युटेशन झालं. म्युटेशन, व्हॉट इज म्युटेशन? सडन चेंज होतो जेनेटिक वेबमध्ये. म्हणजे आधीच्या जनरेशनमध्ये जे कॅरेक्टर असतात त्या कॅरेक्टरमध्ये दुसऱ्या प्रोजेनीमध्ये अचानक बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला बोलतात म्युटेशन. मग ह्या वॉल्टर सटनने पेअर क्रोमोझोम पाहिले ग्रासहॉपरमध्ये, म्हणजे नागतोड्यामध्ये त्यांनी पेअर असलेले क्रोमोझोम पाहिले. त्या म्युटेशन त्या ठिकाणी पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. Until then it was not known to anyone. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosome, through which 1944 trio scientists Oswald Avery, Michael McCarthy and Colin McLeod proved that except viruses, all the organisms have DNA as a genetic material. ह्या सायंटिस्टचं काय म्हणणे आहे? कोणाचं? ऑसवर्ल्ड ॲव्हरे, मॅकलिन मॅककार्टी, कॉलिन मॅकलोड. दॅट व्हायरसेस म्हणजे विषाणू सोडून, व्हायरसेस म्हणजे विषाणू सोडून बाकीचे ऑर्गॅनिझम आहेत, जे बॅक्टेरिया असतील किंवा बाकीचे युकॅरियोट्स असतील, यांच्यामध्ये DNA असं जेनेटिक मटेरियल आहे. तर व्हायरसेसमध्ये DNA आहे जेनेटिक मटेरियल नाही. बरोबर. In 1961, the French scientist
Francis Jacob and Jack Monod proposed a model for the process of protein synthesis with the help of DNA bacterial cell. हे सगळं इंट्रोडक्टिव्ह पार्ट हा लक्षात ठेवायचा आपल्याला MCQ साठी. इन 1961 द फ्रेंच सायंटिस्ट फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक मोनोड proposed a model for the process of protein synthesis with the help of DNA bacterial cell. It helped to uncover the genetic code hidden in a DNA. Thereby, the techniques of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. ही genetic engineering ही टर्म तुम्हाला नेक्स्ट क्लासेसमध्ये पाहायला मिळेल. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे जीनवरती काम केलं जातं. जीनवरती काम केलं जातं. जीनमध्ये काही बदल केले जातात किंवा ते कॅरेक्टर त्या प्रोजिनीमध्ये यावे म्हणून. जेनेटिक इंजिनिअरिंग द सायन्स ऑफ हेरिडिटी इज फुल इन. मी सायन्स म्हणजे हेरिडिटी कशासाठी वापरला जातात किंवा डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर, production of hybrid varieties of animal and plant and industrial process in the which microbes are used. म्हणजे हा हेरिडिटीचा वापर उपयोग काय आहे की बाबा कधी कधी काय होतं की काही आजार असतात आपल्या पॅरेंट्समध्ये किंवा आणि ते प्रोजिनीमध्ये यावं नाही. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया असेल म्हणजे ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स हा चंद्राकृती आकाराच्या होत असतात. म्हणजे त्या आपत्यांना असलेला आजार हा त्यांच्या पॅरेंट्सला असलेला आजार हा त्यांच्या अपत्यांना किंवा त्यांच्या प्रोजिनीला होऊ नये म्हणून काय प्रिव्हेन्शन केलं जातं, ट्रीटमेंट केली जाते त्या जीन्सवरती किंवा जेणेकरून त्या प्रोजिनीमध्ये ते आजार ट्रान्सफर होऊ नये म्हणून याचा हेरिडिटीचा हा खूप महत्त्वाचा उपयोग आपल्याला या ठिकाणी प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये पाहायला मिळतो. बरोबर, हा झाला इंट्रोडक्टिव्ह पार्ट समजला असेल. नेक्स्ट आपण जाणार आहोत तर ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होणार आहे DNA याचं शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन, डिटेलमध्ये तर नाही 10th क्लासला, पण शॉर्टमध्ये आपण यांनी दिलेलं आहे ते आपण पाहून घेऊ. काय म्हटले, विथ द हेल्प ऑफ RNA आणि DNAचं स्ट्रक्चर आपण पाहिलं असेल या आधी. त्या RNA the genes present in the form of DNA participate in the functioning of cells and thereby control the structure of functioning of the body. काय म्हटले, with the help of RNA the gene present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and function of the body. RNAचं मुख्य काम काय ते याच्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस केलं जातं विथ द हेल्प ऑफ DNA. Information about protein synthesis is stored in the DNA and synthesis of appropriate protein as per requirement is necessary for the body. सगळ्यांना माहितीच आहे प्रोटीन हा बिल्डिंग ब्लॉक्स आहे आपल्या बॉडीचा. प्रोटीनशिवाय आपलं बॉडी चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. आपल्याला वी नीड प्रोटीन फॉर आवर डेली ॲक्टिव्हिटीज. आणि प्रोटीन सिंथेसिसचं काम नॅचरली कोण करत असतं तर रायबोझोम्स RNA मध्ये ते काम RNA त्याचं काम करत असतं. प्रोटीन सिंथेसिस आज बाय DNA थ्रू द RNA म्हणजे प्रोटीन सिंथेसिस केलं जातं बाय DNA कडून. कशाच्या मदतीने तर RNAच्या मदतीने आपण ते प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. काय म्हटले, ही डेफिनेशन लक्षात ठेवा. द प्रोटीन आर सिंथेसाइज बाय द DNA थ्रू द RNA. दिस इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डॉग्मा. mRNA RNAचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये rRNA, mRNA आणि tRNA. त्यातला mRNA म्हणजे मेसेंजर RNA is produced as per the sequence of nucleotide on DNA. Only one of the strand of DNA is used in the process. DNA ला टू स्ट्रँड असतात असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 2 स्ट्रँड DNA असतो. असा हेलिकली 2 स्ट्रँड DNA असतो. राईट, हा 2 स्ट्रँड DNA असतो. 2 स्ट्रँड DNA असतो. त्या 2 स्ट्रँड DNA मधला एकच स्ट्रँड सोबत RNA काय करतो, प्रोटीन
आणि RNA इम्प्लिमेंट करून हा DNA चा एकच स्ट्रँड घेऊन RNA सोबत त्याचं प्रोटीन सिंथेसिसमध्ये त्याचा उपयोग केला जातो. The sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for the synthesis. Besides, there is a uracil in RNA instead of thymine of DNA. This process of RNA synthesis is called as a transcription. ट्रान्सक्रिप्शन काय लक्षात ठेवा, ही प्रोसेस म्हणजे DNA मध्ये कोणकोणते न्यूक्लियोटाइड असतात की ॲडिनिन त्यात असतो ॲडिनिन असतो काय ॲडिनिन DNA मध्ये कोणकोणते न्यूक्लियोटाइड असतात तर ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. बरोबर, ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आणि RNA मध्ये काय असतं तेच ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल असतो. लक्षात ठेवा, हे टर्म लक्षात ठेवा. म्हणजे RNA मध्ये आणि DNA मध्ये बेसिक फरक काय आहे तर DNA मध्ये ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन असतो आणि RNA मध्ये ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल असतो. इंस्टेड ऑफ थायमिन RNA मध्ये काय असतो तर युरॅसिल असतो. हे लक्षात ठेवा. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. RNA सिंथेसिस कशा पद्धतीने केला जातो की या DNA मधला एक स्ट्रँड घेऊन त्याचं RNA सोबत RNA पॉलिमरेज सोबत असं डायग्राम दिले असेल खाली बघा. हे बघ, हा DNA आहे, हा 2 स्ट्रँड DNA आहे. तर इथं RNA पॉलिमराइज हा पूर्ण RNA पॉलिमराइज आहे. तर या ठिकाणी हा मॅसेंजर RNA mRNA असा इथे इन्सर्ट केला जातो कट करून. तर हळूहळू DNAचा एक स्ट्रँड हा बाजूला होतो आणि ह्या स्ट्रँड बरोबर हा स्ट्रँड DNAचा आणि हा स्ट्रँड mRNAचा हे घेऊन इथं कनेक्ट होतात या न्यूक्लियोटाइडनी. बरोबर, इथं बघा ॲडिनिन, थायमिन, युरॅसिल, ॲडिनिन, ग्वानिन, सायटोसिन असे न्यूक्लियोटाइड इथं फॉर्म होतात आणि या ठिकाणी mRNA असा फॉर्म होतो. हे कशासाठी केलं जातं? प्रोटीन सिंथेसिससाठी केलं जातं. लक्षात आलं? बघा, हा DNAचा डबल हेलिकल स्टँड आहे. बरोबर, हा DNA बघा, हा DNA बरोबर. हा RNA पॉलिमराइज एन्झाइमनी हा mRNA इथे इन्सर्ट केला आहे. हा इन्सर्ट केल्यानंतर हा काय करतो, हा DNAचा एक स्टँड सेपरेट होतो. बरोबर, आणि ह्या स्टँड बरोबर याचं न्यूक्लियोटाइड फॉर्मेशन होतं. मग इथं हा मेसेंजर RNA असा या एका स्टँडसोबत DNAच्या फॉर्म होतो. याला ट्रान्सक्रिप्शन असं बोललं जातं. बरोबर, दिलेली प्रोसेस काय काय म्हटले, प्रोटीन आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू RNA. दिस इज कॉल्ड एज अ सेंट्रल डॉग्मा. त्याला काय बोललं जातं? सेंट्रल डॉग्मा बोललं जातं. आणि mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ DNA. हे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे DNAचा. बरोबर, ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड म्हणजे ह्या DNAच्या 2 स्ट्रँड्सपैकी एक स्ट्रँड असतो. त्या एका स्ट्रँडसोबत हा RNA पॉलिमराइज एन्झाइमचा वापर करून हा mRNA इथे इन्सर्ट केला जातो आणि हा DNAचा एक स्टँड सेपरेट होतो आणि हा mRNA इथे इन्सर्ट केला जातो आणि याच्याबरोबर हा न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन आपल्याला होतो. मग मी आत्ताच सांगितलं तुम्हाला DNA आणि RNA मधला फरक काय. अशा पद्धतीने हा इन्सर्ट करून इथे ट्रान्सक्रिप्शन होतो. या प्रोसेसला काय बोललं जातं? ट्रान्सक्रिप्शन. इथे इन्सर्ट केला जातो. काय म्हटलं इथे दिलेलं बघा, one of 2 strand DNA is used in the process. The sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for the synthesis. Besides, there is a uracil in RNA instead of thymine in DNA. This process of RNA synthesis is called as the transcription. लक्षात आलं? The mRNA form in the nucleus comes in a cytoplasm. आता या न्यूक्लियसमध्ये DNA कुठे असतो तर न्यूक्लियसमध्ये आपण क्रोमोझोममध्ये पाहिलं जीन्समध्ये तो असतो. बरोबर,
क्रोमोझोम्समध्ये जो DNA असतो. mRNA फॉर्म इन द न्यूक्लियस कम्स इन द सायटोप्लाझम. आता हा mRNA फॉर्म झाला कुठे येतो? सायटोप्लाझममध्ये येतो, बरोबर. इट ब्रिंग्स इन द क्लोज मेसेज फ्रॉम DNA. The message contains the codes from the amino acid. The code for each amino acid consists of 3 nucleotides. It is called as a triplet codon. The code for each amino acid consists of 3 nucleotides. म्हणजे कसं? 3 न्यूक्लियोटाइड म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन. ॲडेनिन बरोबर कोणाचं कनेक्शन होतं तर थायमिनचं होतं, बरं. ग्वानिन बरोबर कोणाचं होतं तर सायटोसिनचं होतं. असे तीनच्या प्रकारामध्ये, तीनच्या सेट्समध्ये ते कोडॉन फॉर्म करतात अमिनो ॲसिड्समध्ये. द कोड्स फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड इज कॉल्ड ॲज अ ट्रिपल कोडॉन. लक्षात ठेवा काय? द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. ते कोणते न्यूक्लियोटाइड असतात? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन. त्याच्याबरोबर ॲडेनिन बरोबर कनेक्शन थायमिनचं, ग्वानिन बरोबर सायटोसिनचं. अशा पद्धतीने तीनच्या फॉर्ममध्ये ते ट्रिपलेट कॉडन तयार करतात. त्याला बोलतात ट्रिपलेट कॉडन, बरोबर. आता पुढे जाऊ. डॉक्टर एच गोविंद खोराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अन इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन ऑफ डिस्कवर ऑफ ट्रिपलेट कॉडन, बरोबर. हे लक्षात ठेवा. तुम्हाला MCQ विचारू शकतात. कोण? डॉक्टर गोविंद खुराना. त्यांनी काय केलं? इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन कशामध्ये? ट्रिपल कॉडनच्या 20 अमिनो ॲसिड. फॉर दिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड ॲज अ नोबेल प्राइज इन 1968 अलॉंग विथ अदर 2 सायंटिस्ट. हे लक्षात ठेवा. इंडियन ओरिजिनचा गोविंद खोराना यांनी कॉन्ट्रीब्युशन कशासाठी दिले? ते ट्रिपल कॉडनसाठी फॉर 20 अमिनो ॲसिड. आता पुढे जाऊन बघा. ट्रान्स्क्रिप्शनचं झालं आपलं. ट्रान्स्क्रिप्शनचं RNA सिंथेसिस पाहिलं आपण, प्रोसेस पाहिली. नंतर आता ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन आपण पाहणार आहोत. इच mRNA इज मेड ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. आता आपण तीनच्या सेट्समध्ये कोडॉन तयार होतात ते आपण पाहिलं. mRNA असे थाउजंड्स ऑफ कोडॉन असतात. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA. हे अमिनो ॲसिडची सप्लाय कोण करतं? ते tRNA. RNAचाच प्रकार tRNA, ट्रान्सफर RNA त्याला बोलतात. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अन अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन द mRNA. काय बोलले? तर tRNA जो आपल्याला अमिनो ॲसिड प्रोव्हाइड करणारे, त्याच्याकडे अँटीकोडॉन आहेत. हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन द mRNA. म्हणजे समजा आता mRNAची सिक्वेन्स काय असेल? ॲडेनिन असेल. समजा ॲडेनिन ग्वानिन असे असेल आणि सायटोसिन असे असेल. तर ॲडेनिनच्या विरुद्ध कोणता असेल? इकडं थायमिन. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन अशी विरुद्ध सिक्वेन्स त्या अमिनो ॲसिड जो tRNA कडून आलेला असेल आणि mRNAचा विरुद्ध सिक्वेन्स, म्हणजे ते दोघांची मॅचिंग होईल आणि न्यूक्लियोटाइड फॉर्म होईल. याला आपण लक्षात घेतलं पाहिजे. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अन अँटीकोडॉन, बरोबर. लक्षात ठेवा tRNA कडे अँटीकोडॉन आहे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला काय बोलतात? ट्रान्सलेशन बोलतात. ट्रान्सलेशनची सिक्वेन्स कळली. इच mRNA इज मेड ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन ॲज पर द मेसेज ऑन mRNA. तर mRNAच्या मेसेजनुसार अमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अन अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन. ओके, हे लक्षात ठेवा. ट्रान्सलेशन समजलं. द अमिनो ॲसिड brought in by tRNA are bonded together by form a peptide bond with the help of rRNA. मग हा mRNAचा जो बॉन्ड आहे, mRNAचा जो स्ट्रँड आहे आणि tRNAचा जो स्ट्रँड आहे अमिनो ॲसिडचा, या दोघांचं पॉलिपेप्टाइड फॉर्म होतं with the help of rRNA. During the process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to the other end, the distance of one triplet codon. This is called as a translocation.
Ribosome is essential part for the protein synthesis. You have to remember this. Okay. Such many as chains comes together to form a complex protein. The proteins control various functions in the body for living organisms and their appearance too. अशा पद्धतीने ट्रान्सलोकेशन सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ओके, दिलेले मेन सिक्वेन्स ही रिप्लेसमेंट सिक्वेन्स दिलेली अशा पद्धतीने टी थायमिन ॲडेनिन ॲडेनिन सायटोसिन थायमिन ग्वानिन सायटोसिन ॲडेनिन तर थायमिन ॲडेनिन ॲडेनिन सायटोसिन थायमिन ग्वानिन असं कधी कधी काय होतं ही म्युटेशनचं सांगितलेलं असते किंवा ही मेन सिक्वेन्स आहे याच्यात ड्रास्टिक चेंज होऊन याची जागी काय आलं थायमिन आलं तर याला म्युटेशन बोलतात आणि त्याच्यामुळे कॅरेक्टर चेंज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. इथं म्युटेशनचं आपल्याला काय बोलले म्युटेशनचं आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिले सिकल सेल अॅनिमियाचं. मग सडन चेंज इन द क्रोमोझोम म्हणजे ज्या कोडामध्ये चेंज झालेला आहे किंवा त्याच्या कॅरेक्टर्समध्ये जीन्समध्ये चेंज झाल्यानंतर सिकल सेल अॅनिमिया त्या प्रोजेनीला होऊ शकतो. हे आपण पाहिलं. आत्तापर्यंत आपण हेरिडिटीचे कॅरेक्टर पाहिलं. हेरिडिटी म्हणजे मुख्य काय तर ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर कोणते बायोलॉजिकल कॅरेक्टर आणि ते कोणाच्या साह्याने चेंज होत असतं तर ह्या जीनच्या साह्याने. बरोबर, जीनमध्ये चेंज सडन चेंज झाला जीन्समध्ये त्याला काय बोलतो आपण म्युटेशन बोलतो. बरोबर, आपण या ठिकाणी या टॉपिक्समध्ये पाहिलेलं आहे. अर्ध्या तासाच्या टॉपिक्समध्ये एवढं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. बरोबर, येस, देन यू विल स्टॉप हेअर. पण एक पार्ट पाहिलेला आहे. ओके.